महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेमध्ये गंगागिरी महाराज सप्ताहाला एक वेगळं महत्त्व आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. भजन, कीर्तन, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. सप्ताहाच्या निमित्ताने इथे विविध उपक्रम आणि प्रदर्शनांचंही आयोजन केलं जातं. यापैकी यंदाच्या कृषी महोत्सवात एक अशी गोष्ट आहे जी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, आणि ते आकर्षण म्हणजे टोन्या. होय मंडळी, तब्बल 5.5 फूट लांबीचा आणि 21 किलो वजनाचा अमेरिकन इग्वाना जातीचा हा मोठा सरडा. टोन्याला पाहण्यासाठी सध्या कृषी महोत्सवात लोकांची मोठी गर्दी होत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण टोन्याला पाहण्यासाठी उत्सुक आहे. कुणी त्याचे फोटो काढतंय, कुणी व्हिडिओ बनवतंय, तर कुणी आपल्या मुलांना हा एवढा मोठा सरडा दाखवण्यासाठी घेऊन येत आहे. आपण आपल्या आजूबाजूला छोटे सरडे पाहतो, पण एवढ्या मोठ्या आकाराचा सरडा प्रत्यक्ष पाहणं हा अनेकांसाठी वेगळाच अनुभव आहे. टोन्याची लांब शेपटी, मजबूत शरीर, मोठे पाय आणि टोकदार नखे पाहून लोक अक्षरशः आश्चर्यचकित होत आहेत. विशेष म्हणजे त्याची लांबी तब्बल 5.5 फूट आणि वजन 21 किलो असल्याचं सांगितलं जात आहे. टोन्या सध्या या कृषी महोत्सवातील चर्चेचा विषय बनला आहे. इथे येणाऱ्या अनेक लोकांना टोन्या पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो: एवढा मोठा सरडा आपण याआधी कधी पाहिलाच नाही. आणि खरंच, टोन्याकडे पाहिल्यावर त्याचा आकार लगेच लक्षात येतो. त्याची लांब शेपटी, मोठं शरीर, मजबूत पाय आणि टोकदार नखे, या सगळ्यामुळे सरडा इतर सरड्यांपेक्षा अगदी वेगळा दिसतो. मंडळी, टोन्या हा इग्वाना प्रकारातील सरीसृप आहे. इग्वाना प्रामुख्याने वनस्पतीजन्य आहारासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्याचं शरीर आणि त्याची जीवनशैली ही आपल्याला पाहायला मिळणाऱ्या सामान्य सरड्यांपेक्षा बरीच वेगळी आहे. या कृषी महोत्सवात टोन्याला पाहण्यासाठी लहान मुलांमध्ये तर विशेष उत्सुकता दिसून येत आहे. आई वडिलांसोबत आलेली मुलं टोन्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. अनेक जण मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. काही लोकांसाठी हा फक्त एक मोठा सरडा आहे, पण काहींसाठी हा आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या जवळून पाहिलेला वेगळा प्राणी आहे. म्हणूनच टोन्या या कृषी महोत्सवाचं एक खास आकर्षण ठरलं आहे. मंडळी, गंगागिरी महाराज सप्ताहाचा मुख्य गाभा हा भक्ती आणि श्रद्धेचा आहे. सप्ताहाच्या परिसरात भजन, कीर्तन आणि हरिनामाचा गजर सुरू असतो. भाविकांची ये जा सुरू असते. या भक्तिमय वातावरणासोबतच कृषी महोत्सवामुळे इथे येणाऱ्या लोकांना विविध गोष्टी पाहण्याची संधी मिळत आहे. आणि या सगळ्यात टोन्याने मात्र आपली वेगळीच जागा निर्माण केली आहे. तर मंडळी, एका बाजूला गंगागिरी महाराज सप्ताहाचा भक्तिमय माहोल, भजन, कीर्तन आणि हरिनामाचा गजर, आणि दुसऱ्या बाजूला कृषी महोत्सवात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा 5.5 फूट लांबीचा आणि 21 किलो वजनाचा टोन्या. म्हणूनच सध्या गंगागिरी महाराज सप्ताहाच्या ठिकाणी येणाऱ्या अनेक लोकांसाठी हा मोठा सरडा एक खास आकर्षण ठरत आहे. तुम्ही या सप्ताहाला किंवा कृषी महोत्सवाला येणार असाल तर टोन्याला पाहण्याची संधी नक्की घ्या. आणि तुम्ही टोन्याला पाहिलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला हा एवढा मोठा सरडा कसा वाटला. त्याच ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जातो, पाहतो आणि तुम्हाला सगळी माहिती सांगतो. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बघून सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, एका नव्या अनुभवासोबत. धन्यवाद.